नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. 2 सप्टेंबरला मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये सरकारनं तासाभराच्या आत बदलून जो दुसरा GR काढला, त्या GRची संपूर्ण व्हॅलिडिटी संपावी अशा घटना गेल्या 2 दिवसामध्ये घडल्या. आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांना जे अपेक्षित होतं ते काही घडताना दिसत नाही. आणि त्यातला मुख्य रोख असा आहे, आणि ज्याबद्दल मी अनेक वेळेला म्हटलंय की जर मराठा समाजाला राजकीय आरक्षणाच्या लाभाची गरज नाहीये, तर त्याबद्दलची जर स्पष्टोक्ती मनोज जरांगे पाटील यांनी दिली तर कदाचित ओबीसी समाजाच्या नेत्यांना ह्या आरक्षणाला जो काही त्यांचा विरोध आहे तो मावळेल. त्यांचा नाही मावळला तरी सामान्य लोकांचा मावळेल. आता 2 सप्टेंबरच्या GRची 2 पातळीवरती व्हॅलिडिटी संपताना दिसते आहे. एक, जे काही प्रमाणपत्र दिली गेली आहेत काल, कारण 10 ऑक्टोबरला खुद्द नागपूरमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा होणार आहे, मोर्चा असणार आहे, तो मोठा होईल. देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला काहीही वाटत असलं तरी ओबीसी समाजाच्या मनामध्ये ही भावना आता रुजलेली आहे की ह्या सरकारनं आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं नव्हे, या सरकारनं विश्वासघातच केला. कारण आपण विधानसभा निवडणुकीमध्ये या सरकारला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत मिळवून दिलं. त्यामुळं कटेंगे तो बटेंगे, लाडकी बहीण योजना आणि तत्सम सरकारी योजनेबरोबरच ओबीसींचं एकजूट असणं हे ह्या सरकारच्या पथ्यावरती पडलं होतं. परंतु साधारणपणे ओबीसी समाजातल्या कार्यकर्त्यांची, नेत्याची, सामान्य माणसाशी बोलल्यानंतर असं लक्षात येतं की त्यांना असं वाटतंय की सध्या ज्या पद्धतीनं मराठा समाजासाठी, कारण कालच्या बैठकीमध्ये हा प्रश्न विचारला गेला की मराठा समाजाला तुम्ही नेमकं आरक्षण देणार किती आहात. एक तर 10% वेगळं आरक्षण आहे, त्याच्यानंतर तुम्ही GR काढून एक वेगळं आरक्षण आता दिलं आहे कुणबीत समावेश करून, आणि त्याबरोबर खुल्या प्रवर्गामध्ये पण मराठा समाजाच्या उमेदवाराला त्याचा फायदा होतो. मी फक्त विश्लेषणाच्या पातळीवरती बोलतोय. माझं वैयक्तिक मत अशा बाबतीमध्ये शक्यतो मी देत नाही, कारण जे घडतं आहे, जसं घडतं आहे ते सांगून मधले अर्थ सांगावेत एवढाच आपल्या ह्या विश्लेषणाचा हेतू असतो. जेव्हा मला स्वतःला एडिटोरियल स्टँड घ्यायचा असतो तेव्हा मी तो घेतो. तर ह्या 3 पातळीवरती जर तुम्ही आरक्षणाचा लाभ त्यांना देत आहात, एवढंच नाही तर गेल्या 5-7 वर्षामध्ये ओबीसी समाजाला 3,000 कोटी रुपये आणि मराठा समाजासाठी मात्र 25,000 कोटी रुपये तुम्ही दिलेत, असं कालच्या बैठकीमध्ये म्हटल्यामुळं ओबीसी समाजातली जी काही सध्याची भावना आहे त्याचं रिफ्लेक्शन कालच्या बैठकीमध्ये झालं, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः होते, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार होते. असं दिसतं आहे की ती जी अस्वस्थता आहे जी 10 तारखेच्या मोर्चातनं येऊ शकते, त्याबरोबरच श्री शरद पवार यांनी ओबीसी जोडो हा जो काही संदेश देत मधल्या काळामध्ये विदर्भात प्रयत्न केले ते सूचक असतात. कारण शेवटी ओबीसी समाज हा पण पर्याय शोधेल असं त्यांना वाटतं, आणि तो पर्याय कदाचित भारतीय जनता पार्टी नसून ज्यांनी खरोखरच ओबीसी समाजासाठी आरक्षणाचं महाराष्ट्रामध्ये तात्काळ अंमलबजावणी केली ते शरद पवार यांचा पक्ष, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतो. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत. तिथे जर आपलं राजकीय आरक्षण गेलं तर मग आपल्याला भविष्यात कुठेही संधी मिळणार नाही असं वाटत असताना ह्या बैठकीचं नियोजन झालं, आणि 2 सप्टेंबरचा GR नलिफाय व्हावा, त्याचे परिणामच हळूहळू संपत जावेत अशी पहिली या बैठकीमध्ये भूमिका घेण्यात आली. ती म्हणजे श्वेतपत्रिका काढ, की नेमकं काय चाललंय, कसं चाललंय, जे प्रमाणपत्र काढली जात आहेत ते काय आहे, नेमकी कशाच्या आधारावरती आहेत, आणि त्यातनं सत्यता बाहेर येऊ देत. आणि त्याहून मोठा निर्णय असा झाला जो चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितला, ते म्हणजे मराठा समाजाच्या ज्या ज्या कुणाला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ झालेला आहे त्या प्रत्येक प्रमाणपत्राची पडताळणी ओबीसी समाजासाठीची जी मंत्र्यांची उपसमिती आहे ती करणार आहे. आणि ती उपसमिती प्रत्येक जिल्हा कास्ट व्हॅलिडिटीचं जे डिपार्टमेंट आहे समाज कल्याणचं, त्यांच्याकडनं ह्या प्रमाणपत्रांची मागणी करेल, ती पडताळली जातील, आणि त्याच्यानंतर मग ह्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी आहे की नाही ते गृहीत धरलं जाईल. म्हणजे काय, तर जे मनोज जरांगे पाटील यांना अपेक्षित होतं की कुणबी नोंदी आहेत म्हणून त्याच्या आधारावरती प्रमाणपत्र, असं होणार नाही. कदाचित ज्यांना खरोखर कुणबी नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्राचा लाभ झालाय त्यांची सुद्धा सगळी प्रक्रिया ही ह्या सगळ्या आत्ताच्या मंत्री उपसमितीच्या ह्या निर्णयामध्ये अडकून पडेल, कारण मंत्री उपसमिती त्या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहे. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की लग्न आणि शपथपत्र याच्या आधारावरती तुम्हाला कास्टचा म्हणजे कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळणार नाही. म्हणजे काय, तर ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाच कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदीचा लाभ होणार नाही. मी जी काही माहिती घेतली, महाराष्ट्रामध्ये 58 लाख वगैरे काही कुणबीच्या प्रमाणपत्राच्या नोंदी आढळून आलेल्या नाहीत. ज्या आहेत त्या मराठवाड्यापेक्षा जास्त प्रमाणात कोल्हापुरात नव्या नोंदी आढळून आल्यात, नवीन निश्चितपणे नोंदी आढळून आल्यात. मनोज जरांगे पाटीलला ह्याचं पूर्णपणे श्रेय जातं की त्यांनी मराठवाड्यामध्ये
पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी सातारा कोल्हापूर संस्थांमध्ये सुद्धा या नोंदी शोधून काढायला मदत केली, पण त्या 58 लाख वगैरे नाहीयेत, काही लाख असतील, 1 लाख किंवा 2 लाख, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळं ज्यांना कुणाला प्रमाणपत्राचा लाभ व्हायचा ते एवढेच आहेत, त्याच्यापेक्षा जास्त असतील असं वाटत नाही. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका घेतली आहे की खडाखोड चालणार नाही, शपथपत्र चालणार नाही, लग्न चालणार नाही. मग याचा अर्थ असा की जे काही प्रमाणपत्र मिळतील ती मर्यादित स्वरूपामध्ये असतील, त्याच्यापेक्षा लाभ अधिकचा मिळणार नाही. आता हे सरकारला यासाठी करावं लागतं, जे मी अगदी सुरुवातीला म्हणालो की ओबीसी समाजातली जी अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेला 10 तारखेच्या मोर्चानंतर मोठी वाट मिळू शकते. त्याशिवाय शरद पवारांचे प्रयत्न सुरूच आहेत. अशा वेळेला आपण पुन्हा एकदा जो की आपण सांगतोय की आमच्या डीएनए मध्येच ओबीसी आहे, तर पुन्हा आम्ही तुमच्यासाठी योग्य ते करतो आहे असा संदेश द्यायचा आहे. ही बॅलन्सिंग प्रॅक्टिस आहे आणि त्याच्यामध्ये सरकारची खरं तर तारेवरची कसरत सुरू आहे की एकीकडे मराठा समाजाला सांगायचं की तुम्हाला जे हवं ते मी दिलं आहे आणि मग देवाभाऊच्या जाहिराती पण येतात, आणि दुसरीकडे ओबीसी समाजातला हा जो रोष आहे तो कमी करायचा. सरकार प्रामाणिकपणे भलेही प्रयत्न करत असेल, पण महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती अशी आहे की कुठल्याही एका जातीचं कोणत्याही एका कारणावरून समाधान होणार नाही. आता विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे नेते असले तरी मूळतः ते ओबीसी नेते आहेत आणि मी त्यांच्याशी पुण्यामध्ये जवळपास अर्धा पाऊण तास व्यवस्थित गप्पा मारल्या आणि मला असं लक्षात आलं की ओबीसीचं राजकारण हे काँग्रेससाठी पण गरजेचं आहे आणि विजय वडेट्टीवार यांच्यासाठी पण गरजेचं आहे आणि त्यामुळं त्या मोर्चासाठी ते लीड घेत आहेत. अशा वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी असं जाहीरपणे म्हणणं की लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता, त्याच्याच आधारावरती तुम्हाला भरभरून संख्या मिळाली, तर एकीकडे तुम्ही म्हणता की आमचं राजकारण नाहीये, दुसरीकडे तुम्ही राजकीय भूमिका आम्ही पूर्वी घेतली होती असं म्हणतायत आणि आता म्हणताय की राहुल गांधी यांच्यावरती टीका करत काँग्रेसचे जे नेते आहेत ते मराठा समाजाच्या विरोधात आहेत वगैरे असं म्हणून मनोज जरांगे पाटील हे काँग्रेसवरती टीका करतात, म्हणजे एक प्रकारची राजकीय भूमिका घेतात. बरं, पुढे जाऊन त्यांचं असंही मत आहे की जर ओबीसीनं आम्हाला आरक्षण मिळणार नसेल, कुणबी प्रमाणपत्राचा लाभ होणार नसेल, तर 1992 सालचा जो GR आहे तोही रद्द करण्यासंदर्भामध्ये आम्ही भूमिका घेऊ आणि कोर्टात जाऊ. आता तेव्हा ज्या काही घडलं त्याच्यानंतर आता ही आम्हाला नाही तो तुम्हाला नाही अशी ती भूमिका आहे त्यांची. हे सगळं असं राजकारणाचं खिचडीकरण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की सरकारबरोबरच त्यातले जे वेगळे समाज घटक आहेत त्यांच्या मनामध्ये एकमेकाबद्दल कमालीचा अविश्वास आहे. त्या अविश्वासाचीच परिणिती ही एकमेकांच्या विरोधामध्ये उभं ठाकण्यामध्ये होते आहे. सरकार साधारणपणे अशा भूमिकेत आहे की ज्यांच्या जगात तिथे निजाम राजवट आहे, निजाम राजवटीमध्ये कागदपत्रांची नोंदी व्यवस्थित नाहीयेत किंवा आहेत त्याची नोंद घेतली गेली नाही. जसं इतर भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ झाला कारण इंग्रजांच्या राजवटीमध्ये त्याच्या नोंदी व्यवस्थित ठेवल्या होत्या. जर तेवढ्या आधारावरती आरक्षणाचा कोणाला लाभ होणार असेल तर त्या लाभाबद्दल फडणवीस सरकारचं असं मत आहे की तो त्यांना मिळाला पाहिजे कारण ते कायदेशीरदृष्ट्या योग्य गोष्ट आहे. पण याच्याहूनपेक्षा मोठी गोष्ट आहे ती राजकीय आरक्षणाची आणि मी वारंवार म्हणतो आहे की जर मराठा समाजाला आत्ताच्या ह्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे राजकीय आरक्षणाची गरज नाही तर तशी जाहीर भूमिका घ्यायला पाहिजे की आम्हाला ह्या राजकीय आरक्षणाची गरज नाही. इथं माझा एडिटोरियल स्टँड आहे, कारण नोकरी आणि शिक्षण ह्या गोष्टीमध्ये मराठा समाजाला खरोखर काही वेगळ्या तरतुदीची गरज असावी दिसतं आहे तसं, कारण सामाजिक दृष्ट्या समाज भलेही मागास नसेल पण आर्थिक दृष्ट्या मात्र खरोखर मराठा समाज अडचणीत आहे, याबद्दल काही दुमत नाही. मग असं असताना तुम्हाला पुन्हा महाराष्ट्रात इतके दीर्घकाळ तुमचेच मुख्यमंत्री, तुमच्याच संस्था, तुम्हीच आमदार हे जे चित्र दिसतं आहे, अशा वेळेला जे काही थोडं बहुत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत होतं तेही काढून घेण्याचा प्रयत्न म्हणजे हा सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या राजकारण आंदोलनाच्या निमित्तानं सुरू असलेल्या डावपेचाचा भाग आहे असं ओबीसी समाजाच्या नेत्यांना वाटतं. त्यामुळे ही भूमिका जोपर्यंत येत नाही की आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे तोपर्यंत ही संदिग्धता कायम राहणार. दोन्ही समाज एकमेकांच्या विरोधात उभं टाकणार आणि मग छोट्या मोठ्या आणि कदाचित काही मोठ्या भयंकर घडामोडी सुद्धा महाराष्ट्रात घडू शकतात. जो 2 सप्टेंबरचा GR आहे तो हळूहळू कसा त्याचं महत्व कमी होत चाललं आहे ते सांगण्यासाठी आपला हा केलेला विश्लेषणात्मक व्हिडिओ आहे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाय. पण इथेच थांबू नका, हे तुम्ही घराघरापर्यंत जाऊ द्या की सत्याच्या जवळ जाण्याचा आमचा जो प्रयत्न सुरू आहे तो नेमका कसा आहे ते महाराष्ट्राला कळलं पाहिजे. थांबूया.